आमचे नगरसेवक विकास मात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका कविता मात्रे, नंदू धुळे नगरसेवक आणि भाविक विकास मात्रे, देवानंद आणि आपले उभाटाचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे मामा, आपले तारे मामा आणि बाकी सगळे मंडळ आहेत. भोपाळचे दिलखुश माळी आणि सर्व पदाधिकारी विकास मात्रे यांच्या सोबत आणि भिवंडीचे आपले साईनाथ तारे, कैलास शेलार, विक्रम माळी, अमोल तारे, स्वप्नील ठाकरे, सगळ्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं. आणि विकास मात्रे, कविताताई, नंदू धुळे हे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आहे आणि विभाग प्रमुख दिलखुश माळी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो. आणि साईनाथ तारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचाही प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी सांगलीला होतो, सांगलीवरून पुण्यामध्ये आलो आणि पुण्यातून मग इथे यायला उशीर झाला. आणि तुम्ही बराच वेळ इथे थांबले. 7:30 पासून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आले. माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत, लाडके भाऊ इकडे आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे विकास मात्रे गेल्या 6 महिन्यापासून प्रवेश करायचा म्हणून अतिशय मला खासदारांना सातत्याने सांगत होते. खरं म्हणजे का झालं, कशामुळे हे प्रवेश का होत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दररोज प्रवेश होत आहे. त्याचं कारण आहे की ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाते आहे. आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि विचार पुढे नेतोय आपण. आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते, शब्दाला जागते, हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून लोक आपल्या सोबत येत आहेत. मी विकास मात्रे यांचं मनापासून स्वागत करतो. कारण त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये एवढी कामं केलेली आहेत. दोन्ही नगरसेवकांनी त्यांच्या बंधुकरीचे आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये केलेली कामं, विकासाला दिलेली चालना, विकास प्रकल्प आपण पुढे नेले आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही आपण केल्या. त्या सगळ्यात महत्वाची जी लोकप्रिय योजना माझ्या दृष्टीने ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे, ही लाडकी बहीण योजना किती कोणी काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा कधी बंद होणार नाही. सुरू होताना देखील विकासची लोक विरोध करत होते आणि सुरू झाल्यानंतर देखील विरोध करतात. परंतु लाडक्या बहिणींनी महायुतीला
या ठिकाणी विधानसभेमध्ये एवढं भरभरून यश दिलं की सरकार पूर्ण बहुमताने आलं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये मागच्या महाविकास आघाडीचं 2.5 वर्षापूर्वी जे सरकार होतं ते सगळं स्थगिती सरकार होतं. या कामाला स्थगिती, त्या कामाला स्थगिती, त्या कामाला प्रकल्पाला स्थगिती. परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्थगिती, स्पीड ब्रेकर सगळे हटवून टाकले आणि या महाराष्ट्राच्या विकासाला चालना दिली. आणि म्हणूनच लोकांना माहित आहे की कामाला महत्व देणारी शिवसेना, कधी जेव्हा संकट येतं तेव्हा शिवसेना, आपत्ती येते तेव्हा शिवसेना. आणि म्हणून आज विकास म्हात्रे, कविताताई म्हात्रे, नंदू धुळे, हे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक, मी आणि पदाधिकारी जे आहेत सगळे दिलखुश आहेत, दिलखुश झाला. आणि म्हणून खासदारांनी जे केलेली विकास कामं आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये, याची पोचपावती विकासचे या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोक शिवसेनेमध्ये येतात. शिवसेना हे आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अख्ख्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये हजारो कोटींची विकास कामं केली, विकास प्रकल्प केले. आणि म्हणून आज पूर्वीच आपण पाहिलं, मी पूर्वी पण कल्याण डोंबिवलीत जायचो, त्यावेळेचे खड्ड्यांचे रस्ते पाहिले, आता सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झाले. आज त्या ठिकाणी अनेक योजना आपण करतोय, अनेक प्रकल्प आपण पुढे नेतोय. आणि म्हणून या संपूर्ण ठिकाणी मग शेळपाट्याचा रस्ता असेल, आपण डबल डेकर करतोय, तिथे वरून मेट्रो पण नेतोय. या रस्ता खालचा रस्ता आहे, त्याच्यावर आणखी एक रस्ता, त्याच्यावर मेट्रो, असं वाटेल पूर्ण ट्रॅफिक फुल. आणि म्हणून त्या ठिकाणी संपूर्णपणे बायपास असेल, रस्ते असतील, सगळ्या ज्या काही सोयी सुविधा असतील, या सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला देण्याचं काम आपण करणार. राजेश मोरे आमदार आहे, राजेश मोरेला देखील तुम्ही निवडून दिलं कल्याण ग्रामीण मधून, म्हणून आपल्याला देखील मी धन्यवाद देतो. मनापासून आपल्याला खऱ्या अर्थाने आपले आभार मानतो. खासदारांना देखील 3 वेळा तुम्ही सलग प्रचंड मताधिक्य देऊन निवडून दिलं. आणि म्हणूनच त्यांनी विकासाची कामं या ठिकाणी केली. आणि म्हणून यापुढे देखील जे काही विकास म्हणजे नावच विकास आहे, त्यामुळे तुमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, चिंता करू नका. तुम्हाला शेवटी मला भेटल्यानंतर तुम्ही मला हेच सांगितलं की माझ्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे, माझ्या नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांचं पुढचं जे काय आहे या सगळ्या गोष्टी विकासाचे प्रकल्प झाले पाहिजे. आणि बाकी तुमचं वैयक्तिक काही कामच नव्हतं. आणि त्यामुळे खासदारांनी देखील तिथं काम केलं. आणखी जी काही कामं असतील ती बिलकुल कामं होतील, तिथं कुठेही निधी कमी पडणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी. नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, गृहनिर्माण माझ्याकडे आहे. त्यामुळे घरांचं स्वप्न देखील लोकांचं पूर्ण करण्यासाठी ज्या काही योजना क्लस्टर झालं मंजूर, क्लस्टरच्या योजनेतून लोकांच्या घरांचं स्वप्न, ज्या धोकादायक इमारती आहे, या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवासींचा जीव टांगणीला लागलेला असतो. आणि म्हणून त्यांना हक्काचं घर देण्याचं काम देखील एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून घराचं स्वप्न जे आहे आणि त्या ठिकाणी असलेला विकास हा पुढे जाईल. आणि विकासाच्या रूपाने, विकासच्या माध्यमातून, विकास मंत्रीच्या हातून या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. आता विकास मात्र आगे बढ़ो बोलायला पाहिजे. तुमची निवडणूक आहे, विकास मात्र आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, शिवसेना हे कुटुंब आहे, हा परिवार आहे.
इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. इथं काही वशिला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण काम करणारे कार्यकर्ते आहात. आणि म्हणजे आपल्याला एकच आहे, कल्याण डोंबिवलीचा विकास हाच आपला अजेंडा असणार. आणि त्यामुळे पूर्णपणे आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी आपण ज्या उद्देशाने ज्या ठिकाणी आला, विकासाच्या मुद्द्यावर, हा विकास ज्या पद्धतीने ज्या प्रकारचा आपल्याला पाहिजे तिथे काही कमी पडू देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पूर्णपणे मी शब्द दिल्यानंतर माझा शब्द हा मी दिलेला शब्द पाळतो. बाळासाहेब आमचे म्हणायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की मग माघार नाही. आणि त्यामुळे तुमच्या सुखदुःखात सगळ्या कामामध्ये हा एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना पूर्ण ताकदीने उभी राहील, हा देखील विश्वास या ठिकाणी. खासदार तुम्हाला आहेत, आमदार पण आहेत, आणि इतर राजेश मोरे पण आहेत, खासदार श्रीकांत शिंदे पण आहेत, आणि बाकी मी आहे. त्यामुळे माझे सर्व तिकडचे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक इथं आले, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आणि मी एवढंच सांगतो, विकासजी चिंता करू नका. तुमचा उद्देश आहे जनतेला सेवा देणं, जनतेचा विकास करणं. यासाठी एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी ताकदीने उभी राहील, खंबीरपणे उभी राहील, अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.